I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा प्रमुख सदस्य उमर मोहम्मद सध्या फरार। कारमधील मृत प्रवाशाची DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी करणार। दिल्ली स्फोट प्रकरणातील कार आमची नाही, आमची गाडी अजूनही घरातील पार्किंगमध्ये, उमरच्या परिवाराचा दावा। दिल्ली स्फोट फिदाईन हल्ला झाल्याची शक्यता। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुनेहरी मस्जिद जवळ पार्किंगमध्ये उभी होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटात झाला स्फोट। दिल्लीतील स्फोट होण्यापूर्वी I-20 कारची छायाचित्र समोर। स्फोटाच्या 3 तास आधी कार लाल किल्ल्याजवळ उभी होती। दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून उघड। दिल्ली पोलिसांचा जम्मू काश्मीर पोलिसांसह फरीदाबाद गुन्हे शाखेशी संपर्क। स्पेशल सेलने फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबद्दल माहिती दिली। मूळ मालक मोहम्मद सलमानकडून घेतलेली कार नदीमनं फरीदाबादमधील कार डीलरला विकली। नंतर डीलरनं कार पुलवामामधील तारिकला विकली। त्यामुळे पुलवामाचा स्फोटाशी काही संबंध आहे का, पोलिसांकडून चाचपणी। दिल्लीतील पहाडगंज उड्डाणपुलाजवळ काळ्या रंगाची संशयित बॅग आढळली। फॉरेन्सिक टीमकडून इमारतीच्या एका छतावरून काही साहित्यही जप्त। लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर सीसीटीव्ही समोर स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांचा गोंधळ। स्फोटानंतर राजधानी दिल्ली हाय अलर्टवर। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून मार्गाचं सीसीटीव्ही मॅपिंग। I-20 कार किल्ल्यावर कशी पोहोचली याचं सीसीटीव्ही मॅपिंग सुरू। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। स्फोटानंतर लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान। गयामधील 3 गावांमध्ये 25 वर्षांनंतर मतदान होणार। 122 जागांसाठी 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती, तर वडिलांची प्रकृती स्थिर सुधारणा होते। ईशा देओल यांची पोस्ट।